नमस्कार, मी स्मिता. आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रगडा पॅटीस ही आपण रेसिपी बघतोय. रगडा पॅटीस म्हटलं की सगळ्यांचा अगदी आवडता विषय. चटपट आहे तो, एकतर सगळ्यांना आवडतो. आणि रगडा पॅटीस करणं म्हणजे त्याची थोडीशी तयारी आपल्याला करावी लागते. तर आता आपण स्टेप बाय स्टेप करूया. म्हणजे करायला सोपा, पण त्याची तयारी आपल्याला बरीचशी करायला लागते. त्याला चटण्या लागतात. तर आपण आता काय करूया, स्टेप बाय स्टेप करूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा पांढरे वाटाणे आपण घेतले. हे साधारण पावशेर वाटाणे आहेत. हिरवा घेतला तरी चालेल, पण पांढऱ्या वाटाण्याची टेस्ट जी रगडा करतो आपण, तर त्याची जास्त छान लागते, म्हणून आपण इथे पांढरा वाटाणा घेतलाय. आणि हा आपल्याला जवळजवळ 10 तास भिजवून ठेवायचा आहे. तर आता इथे हा आपण वाटाणा भिजवलेला आहे. हा पावशेर वाटाणा घेतलाय आणि तो पाण्यामध्ये असा छान भिजवून ठेवायचा जवळजवळ 10 ते 12 तास. म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भरपूर पाणी घालून तो भिजवायचा. म्हणजे मग तो अगदी छान भिजला जातो. म्हणजे असा तोडल्यानंतर त्याचं व्यवस्थित इझिली अगदी 2 तुकडे होत आहेत. असा इतका छान तो भिजलेला आहे. आणि आता हे जे काही भिजवलेलं पाणी असतं ते मात्र पूर्ण सगळं निथळून काढायचं आणि एकदा वाटाणा हा पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचा. कारण हे जे पाणी असतं भिजवलेलं वाटाणा, त्याला एक प्रकारचा वाटाण्याचा थोडासा वास येतो, जो की आपल्याला आवडत नाही, उग्र असतो तो. तर त्यामुळे काय करायचं, हे सगळं पाणी काढून टाकायचं आणि शिवाय एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आणि मग हे वाटाणे आता आपण कुकरला शिजवून घेऊया. हे सगळे वाटाणे निथळून एकदा धुवून घेतले. आता ते सगळे कुकरमध्ये घालूया. याच्यामध्येच एक बटाटा आपण घालूया. कच्चाच बटाटा आहे. ह्याची सालं काढलेत आणि असे छोटे छोटे त्याचे चौकोनी तुकडे केलेत. बटाटा घालण्याचं कारण म्हणजे काय, तर वाटाणा जेव्हा शिजतो, आपण जी उसळ करणारे, रगडा करणारे, तर तो मिळून यावा ह्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बटाटा घातलाय. आणि पाणी घालूया त्याच्यामध्ये. वाटाण्याच्या वरती 1 इंच इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, हळद आणि मीठ. एक चमचा आपण मीठ घालतोय. आणि आता कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्ट्या करायच्या आणि एक 10 मिनिटं आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. आणि हा जो वाटाणा आहे तर तो ओव्हरकुक झाला तरी हरकत नाहीये, कारण आपल्याला मऊसूत शिजवायचा आहे वाटाणा. फक्त तो जास्त फुटून त्यातला गर बाहेर येऊ नये, म्हणजे व्यवस्थित तो शिजला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण 2 शिट्ट्या करणार आहे आणि 10 मिनिटं गॅस बारीक करून ठेवणार आहे. आता आपली दुसरी स्टेप आहे, आपण चिंचेची चटणी करून घेतोय. ऑलरेडी ही अपलोड केलेली आहे आपण, तर ती सुद्धा तुम्ही बघून केली तरी चालेल. ती वर्षभर टिकणारी आहे आपली आमचूर पावडरची. चिंचेची चटणी पण आपण केली आहे, तरी सुद्धा आज आपण इथं फ्रेश चटणी करतोय चिंचेची. तर चिंच आणि खजूर हे जवळजवळ 5 तास भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि आता ते छान भिजलेले आहेत. तर ते आपण छान कोळून घेऊया. सगळा त्याचा गर जो आहे चिंचेचा तो काढून घेऊया व्यवस्थित. म्हणजे तो हातानेच असा छान कुस्करायचा आणि काढायचा, म्हणजे त्याचा रंग पण छान राहतो अगदी. कारण मिक्सरला फिरवलं की ते सगळं पूर्ण त्याच्यामध्ये येतो आणि तो सगळा गर असा जास्त आंबट पण होतो तो. कारण इथे आपल्याला चटणी खूप पण आंबट नको असते. आणि खजूर पण छान भिजलाय, त्यामुळे ते खजुराचा पण सगळा जो काही गर आहे तो या पाण्यात उतरणार आहे. आणि हे जे चिंच कोळून आपण काढलेलं असतं सगळं, तर हे वाया न घालवता ही चिंच ना उन्हात छान वाळवून घ्यायची. मग ती अशी ड्राय होती आणि त्याची थोडीशी पावडर करून ठेवून टाकायची. म्हणजे आपल्याला जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात किंवा आमटी भाजीमध्ये जे घालायला लागतं, तर ते सुद्धा तयार होतं याच्यामध्ये. तर छान असं हे दाटसर आपल्याला चिंचेचं आणि खजुराचं पाणी तयार झालंय. तर आपण चिंचेचा हा कोळ गाळूनच घेऊया. म्हणजे मग त्याच्यामध्ये थोडेसे काही राहिलेलं असेल चिंचेचे तुकडे वगैरे किंवा चिंचोका वगैरे एखादा, तर तो पण सगळा निघून जातो. चिंच भिजत घालताना अर्धा कप घातली होती आणि 5 ते 6 खजूर, तुमच्या आवडीप्रमाणे खजूर तुम्ही वाढवू पण शकता. तर साधारण आपण अर्धा कप चिंच घेतली होती आणि त्यामुळे त्याच्यात जो गूळ घालणार आहे आपण तो जवळजवळ दुप्पट घ्यायचा. आणि हे जे पाणी आहे ना ते खरं तर असं गोडसरच पाहिजे, म्हणजे आंबटसर टेस्ट नकोय, नाहीतर मग रगड्याची टेस्ट पण बिघडते. तर त्यामुळे चिंचेचं पाणी हे गोडसरकडेच जास्त पाहिजे. आणि खजूर ऑप्शनल आहे, म्हणजे पाहिजे असेल तर घालू शकतात, नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल. तर आपला चिंचेचा कोळ हा आपण शिजायला ठेवूया आता. तर तो घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण गूळ घालूया.
1 कप आपण गूळ घेतोय, कारण अर्धा कप आपण चिंच घेतली होती. ह्याला शिजायला थोडासा 5-1 मिनिटं लागतात. तर आपल्याला हे पातळसरच हवी आहे चटणी. तर लागलं तर आपण थोडं पाणी पण घालणार आहे. पण आता गूळ अगोदर विरघळून घेऊया, किती त्याचा थिकनेस होतोय तो बघूया आणि आपण नंतर पाणी घालूया. मग आपला गूळ पूर्ण ह्याच्यामध्ये विरघळलाय आता. तर आता पुढचं साहित्य सगळं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण सेंधव घालतोय अर्धा चमचा, म्हणजे त्या चिंचेच्या चटणीला सुद्धा एक प्रकारची टेस्ट येते. म्हणजे तो काळं मीठ पण म्हणतात ना, हो, काळं मीठ सेंधव पण म्हणजे म्हणतात. काळं मीठ पण, ते पण मिळतं विकत. धनेपूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, आणि साधं मीठ जे आहे ते आपण अर्धा चमचा घालूया. आणि आता याला छान एक 5 ते 7 मिनिटं छान उकळून द्यायचं. तर हे शिजायला हवंय, पण आता आपलं हे पातळसर थोडं झालेलंच आहे. लागलं तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही, पण इथे आपल्याला गरज नाहीये. गरज नाही वाटत आहे परफेक्ट आता. हा पातळ झालेलं आहे. कारण चिंच भिजत घालताना आपण त्याच्यामध्ये अर्धा कप चिंच होती ना, तर 1 कप आपण पाणी घातलं होतं. त्यामुळे आता पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वाटतंय. पण अजून शिजल्यानंतर ही परत गार होताना घट्ट होते, आणि मग तेव्हा आपण कन्सिस्टन्सी बघून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकतो. आपण 5 मिनिटं छान हे सगळं घातल्यानंतर परत शिजवून घेतली चटणी. छान असा ह्याचा दाटसरपणा आलेला आहे. किंवा आपण इथं पण बघतोय की असा जो फेस होता तो गेलाय आणि फक्त बबल्स येतात, जसं पाक येताना येतो तसा. कारण ही चटणी टिकाऊ होते, आपण फ्रीजमध्ये 6-6 महिने सुद्धा ठेवू शकतो. तर त्याचा रंग सुद्धा छान अगदी लालसर आलेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया. ही चटणी आपल्याला थंड हवी आहे सर्विंगच्या वेळेला, आणि तोपर्यंत आपण आता हिरवी चटणी करून घेऊ. लाल चटणी झाली, आता आपण हिरवी चटणी करतोय. त्याच्यासाठी 1 कप भरून कोथिंबीर घेतली, धुवून स्वच्छ. आहा, मस्त. आणि सकाळी सकाळी ताजा तोडून आणलेला आहे पुदिना आपल्या घरचा, गार्डन मधला. मस्त 1/4 कप पुदिना घेतलाय. त्याच्यामध्ये एक 4 पाकळ्या लसणाच्या. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण लसणाची थोडीशी टेस्ट छान लागते. आलं घालायचं त्याच्यामध्ये 2 इंच. 2 इंच आलं आपण तुकडे करून घेतले. हिरव्या मिरच्या. ही तिखट असते चटणी, त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण आपण व्यवस्थित घालतोय, कारण ही आपण कमी जास्त पण करू शकतो. म्हणजे हिरवी चटणी जर तिखट असेल तर कमी प्रमाणात घातली तरी हरकत नाही. 4 मिरच्या घातल्यात आपण इथे. अगदी मस्त आपल्या ड्रेस सारखे आहेत, अगदी कलर मिरच्या. तर 4 मिरच्या घालते. आमचूर पावडर, त्यांनी टेस्ट छान येते आणि रंग पण छान राहतो. चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचाच आपण साखर घालतोय त्याच्यामध्ये. मीठ 1 चमचा, आणि बर्फाच्या क्यूब घालूया आपण त्याच्यामध्ये 4 ते 5. म्हणजे मिक्सर फिरवताना थोडंसं गरम पण होती चटणी, तर त्याच्यासाठी पण घालतोय, आणि रंग पण छान राहतो त्याच्यासाठी आपण आईस क्यूब घातल्या. आणि लिंबू पिळूया अर्धा. कारण आपण इथे आमचूर पावडर पण घातले, त्यामुळे थोडंसं लिंबू आपण अर्धा घालतोय. आणि 1/4 कप पाणी घालून ही चटणी आपण फाईन फिरवून घेऊया. तर आपला रगडा आता शिजून थंड होतोय आपला कुकर. आपली चिंचेची चटणी पण थंड होतीये. आपण ग्रीन चटणी आपण मिक्सरला वाटून घेतली, आणि आता आपण पॅटीस करणार आहोत, रगडा पॅटीस मधलं पॅटीस. तर त्याच्यासाठी आपण इथे उकडून बटाटे घेतले, 3 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले. ते छान असे मॅश करून घेऊया. आणि आता बटाटा आपण मॅश केलेला आहे, छान एकजीव करून घेतला. त्याच्यामध्ये आता बाइंडिंगसाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर तुम्ही वापरू शकता, किंवा कॉर्नफ्लेक्सचा चुरा सुद्धा तुम्ही वाटू शकता, ओट्स घालू शकता. आपण इथे आज आपल्याकडे ब्रेड आहे, तर त्याच्या कडा काढलेल्या आहेत, आणि थोडंसं त्याच्यावर पाणी स्प्रे करणार आहे, आणि तो ब्रेड आपण बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये घालणार आहे.
2 ते 3 स्लाइस आपण घालतो. आणि थोडासा ड्राय पडलेला असतो म्हणून थोडासा अगदी आपण ओला केला तो. त्यात मिक्सर छान होईल बटाट्यामध्ये. आणि आता सगळं साहित्य घालून घेऊया बाकीचं आणि मग एकदम सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. 1 चमचा मीठ, 1 पाव चमचा लसूण पेस्ट घालूया. थोडीशी छान टेस्ट येते टिक्कीला. अगदी थोडीशी आपण घातले. 1 अर्धा चमचा जिरे पावडर. रंगासाठी आपण हळद घालूया अर्धा टीस्पून. 1 पिंच चाट मसाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेले आणि बारीक चिरून कोथिंबीर. हे सगळं आपण छान हाताने मळून घेऊया अगदी व्यवस्थित. छान असं सगळं आपण हे एकजीव करून घेतलंय. अगदी पातळ वाटलं तर थोडंसं मग अजून ब्रेड वाढवू शकता तुम्ही, पण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. त्याचा गोळा छान तयार होतोय. आपल्याला केवढ्या आकाराच्या हव्यात तेवढ्याशा छान टिक्क्या करून घेऊ शकतो आपण. एवढ्या जाडीची अशी. आता याच पद्धतीनं आपण सगळ्या टिक्क्या आधी बनवून घेऊया आणि मग त्या आपण शॅलो फ्राय करूया. डीप फ्राय केल्या तरी चालतील, शॅलो फ्राय केल्या तरी सुद्धा चालतील. तर सगळ्या टिक्क्या आता आपण आधी करून घेऊया. आपल्या सगळ्या टिक्क्या करून तयार आहेत. त्याचा सगळ्या आपण भाजायला घेऊत, म्हणजे आपण शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाहीये. त्याच्यामध्ये तेल फक्त भरपूर असं घालून घ्या. नॉनस्टिकचा तवा घेतला तरी चालेल, आपण इथे कास्टिंगचा घेतलाय. म्हणजे अगदी खरपूस भाजल्या जात आहे. म्हणजे बिडाच्या तव्यावरचे डोसे आणि सगळं जे काही आहे ना ते खरपूस कडे जास्त असतं नॉनस्टिक पेक्षा, म्हणून बिडाचा तवा खूप छान. त्यामुळे बिडाचा तवा मला तरी खूप आवडतो पर्सनली. तर ते आपण शॅलो फ्राय करतोय बिडाच्याच तव्यावरती. सगळ्या तेल लावून घेतलं, सगळ्या छान अशा टिक्क्या लावून घेऊया इथे. त्या प्रमाणात आपल्या 16 टिक्क्या झाल्यात तयार. आणि आता छान दोन्ही बाजूनी आपण खरपूस भाजून घेणार आहे. आणि आता लगेच अजिबात त्याला उलटी करायची नाहीये. अगदी छान 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती त्याला सेट होऊन द्यायची आणि मग आपण त्याची पलटी करणार आहोत. टिक्क्या भाजायला ठेवल्या त्या आपण सगळ्या आता पलटून घेऊया. छान अगदी खरपूस झालेले आहेत खालून पण. साधारण 6 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्या टिक्क्या दोन्हीकडून अगदी खरपूस झालेल्या आहेत. मस्त अशा भाजून घेतले. टीप पण झाली, म्हणजे खूप अगदी अशी मऊ मऊ पण नाहीये, थोडीशी अगदी अशी छान सेट झालेली आहे. म्हणून हे बारीक गॅसवरती करायचं. तर हा गॅस मी बंद करते आणि टिक्क्या ह्याच्यामध्येच ठेवूत आपण, आणि तोपर्यंत रगडा करून घेते. आता स्मिता, माझा पार्ट झालेला आहे हा. आपण रगडा जो शिजवला होता तो कुकर पण थंड झालेला आहे. तर आपण बघूया कसं शिजलंय ते. अगदी पाणी वगैरे अजिबात वरती नाहीये, म्हणजे असाच शिजला पाहिजे. वा, मस्त शिजलेला आहे. छान हा सगळा असा बारीक होतोय चमच्याने. चमचा लावल्यानंतर याचा अर्थ सगळा छान शिजलेला आहे आपला. त्यातला बटाटा पण छान शिजलेला आहे. पाणी व्यवस्थित झालेलं आहे आपण जेवढं घातलं होतं तेवढं. आता काय करायचं, डाव घालण्यापेक्षा जो काही पावभाजीचा स्मॅशर आहे त्याने थोडंसं छान मॅश करून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो काही बटाटा आहे शिजलेला त्याने एकजीवपणा येतो त्याला. दिसताना वाटाणा पण दिसला पाहिजे, त्यामुळे खूप स्मॅश करायचं नाही. फक्त त्यातला जो काही बटाटा आहे तो फक्त एकजीव झाला पाहिजे. आणि हा रगडा जसा जसा आपण शिजवू आणि जसा जसा पुन्हा थंड होईल तसा तसा तो घट्ट घट्ट होत जातो. तर पाण्याची क्वांटिटी आता बघायची.
हा थोडासा घट्ट वाटतोय कारण आपण ह्याला शिजवणार आहे अजूनही, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं आपण अर्धा कप गरम पाणी घालूया. गॅस चालू करते मी आता. तर आता शिजवतानाच आपण हे कुकरमध्ये शिजवलं होतं मोठ्या, त्यामुळे आता ह्याच्यातच आपण सगळं साहित्य घालणार आहे. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालूया. अर्धा कप साधारण. अर्धा कप. कारण हे जसं शिजेल आणि जसं थंड होईल तसा हा रगडा जो काही आहे तो एकदम घट्ट घट्ट होत जातो. तर अजून आपल्याला हा शिजवायचा आहे थोडासा, त्यामुळे आपण अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालूया. आपण वाटाण्यामध्ये पण मीठ घातलं होतं 1 शिजताना. चमचा. त्यामुळे इथे आता आपण परत अर्धा चमचा घालतोय आणि लागलं तर थोडंसं चवीनुसार थोडं कमी जास्त करू शकतो. लाल तिखट आपण इथं रंगाचं आहे, हे खूप तिखटवालं नाहीये, म्हणजे त्याला रंग जास्त आहे असं आपण 1 टीस्पून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं की ह्या रगड्यात सगळं आपण का घालतोय तर हा थोडासा चमचमीत आपल्याला रगडा आपण करतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण हे सगळं घालून घेतोय. गोडा मसाला घालतोय आपण इथे. गोडा मसाल्यानी मस्त रगड्याची टेस्ट येते, तुम्ही एकदा करून बघा नक्की. आपण तिथे 2 चमचे सपाट असं घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्यांचे तुकडे 1-2 मिरच्या घेतल्यात बारीक एकदम चिरून. आणि ही जी आता आपण चिंचेची चटणी केलेली होती ती आपण 2 टेबलस्पून इथं चटणी घालतोय. त्यामुळे काय होतं की रगड्याची टेस्ट खूप छान येते. आता हा बारीक गॅसवर आपण एक 5 ते 7 मिनिटं छान हा रगडा उकळून घेऊया. तर मध्यम गॅसवर आपला मस्त असा रगडा छान त्याला उकळी आली आहे, अगदी रटारटा शिजतोय. आहा, मस्त त्याच्यातलं पाणी पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आपल्याला असाच रगडा पाहिजे, म्हणजे इतका पातळ. आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया, त्याच्यावरती कोथिंबीर घालूया. आणि आता आपलं रगडा पॅटीस सगळं तयार आहे सर्व्हिंगसाठी. तर सर्व्हिंगची तयारी करूया. बाकीचे पदार्थ कसे आपण करतो आणि लगेच सर्व करतो, कारण ते पटकन सर्व करता येतात. रगडा पॅटीसची तयारी का करावी लागते तर त्याला आपल्याला बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर गरम कोथिंबीर. गरम रगडा, जे आपले पॅटीस तयार झालेत ते, आपण ज्या दोन्ही चटण्या तयार करून घेतल्यात त्या. तर आपण आता गॅस बंद केलेला आहे, तर रगडा पॅटीस सर्व कसं करायचं त्याची सगळ्याची तयारी करून घेऊया. तर आता आपण सर्व्हिंगची सगळी तयारी केली आहे. इथे रगडा केलाय, काढून घेतलाय, बारीक शेव, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि पॅटीस. तर आता सगळी तयारी झाली आहे. आता ॲक्च्युली आपण सर्व्हिंग करूया. त्याच्यासाठी डिशमध्ये थोडासा रगडा घालायचा आधी. त्याच्यावरती पॅटीस ठेवायचे. त्याच्यावरती आता आपण चटण्या घालूया. आधी चिंचेची चटणी घालूया. त्याच्यानंतर हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, थोडंसं लाल तिखट आपण त्याच्यावरती स्प्रिंकल करूया. थोडासा चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे आल्याचे पीसेस. अगदी लांब लांब थोडे थोडेसे अगदी. तर आता मस्त सर्व्हिंग तयार आहे आणि अक्षरशः असा बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आपण पॅटीस पण बघूया की कसं झालंय आणि टेस्ट पण बघूया टेस्ट पण कसं बघूया. झालंय ते.
आहा, म्हणजे असा चमचा अगदी इझी जातोय त्याच्यामध्ये. कंट्रोल होत नाहीये, लगेच अगदी दाखवेपर्यंत खाऊन घेतला तिनं. ते पॅटीस इतकं छान मस्त वरून कडक झालंय, आतून मऊ झालंय आणि त्या आपण रगड्यामध्ये जे एक आपण गोडा मसाला घातला होता त्याची टेस्ट इतकी सुंदर येते. शिवाय चिंचची चटणी घातली होती आपण सुजाता, त्यामुळे इतकी छान रगडा टेस्ट पण आली. टेस्टी होतो अगदी. तू नंतर खाऊ शकतेस. आणि आता अशा पद्धतीनं आपण रगडा पॅटीस ही रेसिपी बघितली, तर तुम्ही सुद्धा करून बघा. तुमचं या पद्धतीनं थोडंसं आपण वेगळा केलेला आहे रगडा, तर त्या पद्धतीनं करून बघा. त्याची इतकी मस्त टेस्ट येते. आम्हाला नक्की शेअर करा इंस्टाग्रामला, फेसबुकला की तुमचा रगडा कसा झालाय. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.